नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप शिरगावकर. मी एम-डी मेडिसिन झालेलं आहे माझं. मी कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबिटीज म्हणून कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतो. आजचा विषय आहे पायाची सूज, सीकेडी, त्याची कारणं, लक्षणे व उपचार. पायांना येणारी सूज आणि तीव्र उपचार स्वरूपाचा मूत्रपिंड आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारी सूज म्हणजेच पेडीएडेमा म्हणजे काय, त्याची कारणे, त्याची सीकेडीशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पेडीएडेमा म्हणजे काय ते पाहूया. पेडीएडेमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यामध्ये अतिरक्त द्रव जमा होतं, त्यामुळे तिथे सूज येते. ही सूज अनेक कारणामुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्या होणे. आपल्या शरीरात द्रव्याचे मुख्य 2 विभाग होतात. आपल्या पेशीच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर. बाहेरील भागामध्ये पेशीच्या सभोवतालच्या भागाच्या आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रव्याचा वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिनीमध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव्य राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिन पुरेशा प्रमाणात नसल्यास अशा समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक म्हणजेच लिम्फ नोड, लिम्फॅटिक सर्क्युलेशन यंत्रणा साधारणपणे रक्तात पूर्ण अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने याचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. शरीरामध्ये द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम मूत्रपिंड करतात. मूत्रपिंड हे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सीकेडी, एकेआय आणि नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये ज्याप्रमाणे दिसून येते त्याचप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. एडिमा हे सीकेडीचे एक प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन एडिमाचे निदान कसे करतात हे पाहू. सर्वप्रथम तपशिलावर इतिहास घेतल्यावर त्यामुळे जोखमीचे घटक निश्चित करण्यास किंवा हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार व थायरॉइडची समस्या यासारख्या मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. एडिमा हे सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा या प्रकारामध्ये शरीरावर किंवा मोठ्या प्रभागावर परिणाम होतो आणि बहुतेक वेळा त्या हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या स्थितीचा संबंध असतो. स्थानिक एडिमा या प्रकारामध्ये शरीराच्या फक्त एकदा भागावर सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिम्फ नावाचा प्रवाह येत बंद होणे किंवा शरीरामध्ये रक्तप्रवाहाची समस्या यामुळे असे होते. शारीरिक तपासणीच्या वेळी क्लिनिशियन अशा तपासण्या करून घेतात. पिटिंग एडिमा, प्रेशर नंतर इंटेन्शन जे हृदयाचे झडप बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये दर्शविते. 2 म्हणजे नॉन पिटिंग एडिमा, लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम असल्याचे दर्शवते. मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेत चाचण्या आणि इमेजिंग केल्यास त्यामुळे मदत होते. सीबीसी, रिनल फंक्शन टेस्ट, युरिन एनालिसिस, मायक्रो अल्ब्युमिन आणि युरिन अल्ब्युमिन 2 क्रिएटिन प्रमाण, ओटीपीटीचा सोनीचा अल्ट्रासाउंड, तपशालीवर इतिहास घेणे आणि शारीरिक तपासणी करणे महत्त्वाचे असते. शरीर यंत्रणेची ठारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या वेळेसाठी त्याची मदत होते. जेव्हा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणासाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबर औषधे व्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेशी संबंधित कारणाच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना आणि निश्चित उपचार याची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या एडिमासाठी औषधोपचार व्यतिरिक्त उपायामध्ये काय याचा समावेश आहे. स्थानिक एडिमासाठी त्रास नसल्यास पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. कॉम्प्रेशन उपचार, कॉम्प्रेशन टॉकिंग घातल्यास त्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि एडिमा कमी करण्यास मदत होऊ शकते. फिजिओथेरपी, प्रशिक्षित व्यावसायिकांकडून मसाज आणि इतर शारीरिक उपचार करून घ्यावे. बर्फ लावणे, तीव्र स्वरूपाच्या आणि कंजेस्टेड एडिमासाठी आणि सेल्युलायटिससाठी केसमध्ये हा बर्फ लावणे उपयोग असतो. जर सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारामध्ये द्रव संचय कमी करण्यास आणि मूलभूत स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाते याचा समावेश आहे. मिठाचे प्रमाण प्रतिबंध, मिठाचे सेवन कमी केल्यास त्यामुळे द्रव संचय होण्यास प्रतिबंध केला जातो आणि त्याच्या अधिक प्रमाणाने व्यवस्थापन करण्यास मदत होते. डाययुरेटिक्स, या औषधामुळे उर्दवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रव्याच्या पातळीत व्यवस्थापन करण्यास मदत होते. या वेगवेगळ्या प्रकारचे याचा समावेश होतो. लूप डाययुरेटिक, उदाहरणार्थ फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड, बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळी कृती यासाठी याचा प्राधान्य दिले जाते. थायरॉइड डाययुरेटिक, उदाहरणार्थ मेलाटोझोन. डाययुरेटिक्स अधिक प्रमाणासाठी अनुषंगिक उपयोग केला जातो. पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक, उदाहरणार्थ स्पायरोलॅक्टोन.
हायपोकॅलेमियाचा संभाव्य धोका असल्यामुळे याचा काळजीपूर्वक उपयोग केला जातो. एडिमाची तीव्रता, रुग्णांची हेमोडायनॅमिक स्थिती आणि मूत्रपिंडाची कार्य याच्या घटनांनुसार डायureticची निवड आणि डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट यांचा असमतोलासारख्या समस्या टाळण्यासाठी डायureticचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे. द्रव्याचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर नियंत्रित देखरेख ठेवणे आणि काही नियंत्रित कालांतरावर चाचणी करणे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामध्ये म्हणजे सीकेडीमध्ये बहुतेक वेळा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ व द्रव पदार्थावर मर्यादा, द्रव संचलन नियंत्रित करण्यासाठी याची फार गरज असते. डायureticच्या उच्च डोस, लूप डायuretic उदाहरणार्थ फुरासमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात, परंतु आवश्यक असल्यास थायझाइड डायuretic देखील समावेश करता येऊ शकतो. एडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाच्या कारणासाठी औषधोपचार व्यतिरिक्त पद्धती महत्त्वाच्या असतात आणि यंत्रणेशी संबंधित करण्यासाठी आहाराचा समयोजन, डायuretics व बारीक देखरेख यांच्यावर आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे महत्त्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीत योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास आणि लघवीचे प्रभावी प्रदर्शन केल्यास त्यामुळे गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडिमा दिन साजरा करण्यात सहभागी व्हा आणि एडिमा या संबंधित विषयावर लवकर निदान करण्याविषयी जागृती वाढ करण्यास सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो व त्याचे व्यवस्थापन करू शकतो. थँक्यू.